ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। आता जो खासदार फुटेल त्याला भर रस्त्यात तुडवायचा आदेश माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडून आलेला आहे। आजपर्यंत हे बडवे आपल्या मतावर निवडून येतात, 3-3 लाख 4-4 लाख 5-5 लाख यांना मतं पडतात। का होऊन जाऊ दे, एकदा का व्हायचं ते, पण असले धंदे याच्या पुढे या महाराष्ट्रात आणि देशात चालता कामा नये। का लावलं तमाशान, का लावले मशालीवर? हे मतं घेऊन निवडून येतात आणि 100 करोड रुपयाचं आमिष दाखवल्यानंतर गद्दार होतात, फुटतात। अशा लोकांचं काय पाया पडायचं का पूजा करायची? आलाय मातोश्रीचा, आता सज्ज व्हा आणि रस्त्यावर उतरा। आता जो खासदार फुटेल त्याला भर रस्त्यात तुडवायचा आदेश माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडून आलेला आहे। आजपर्यंत उद्धव साहेबांनी सांगितलं नव्हतं, परंतु आता रस्त्यावर उतरावं लागेल। जरी आपली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आता प्रत्येक शिवसैनिकाला आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरावं लागेल। काल परवापर्यंत आपण शांत होतो, पण आता डोक्यावरून पाणी चाललेलं आहे। हे बडवे आपल्या मतावर निवडून येतात, 3-3 लाख 4-4 लाख 5-5 लाख यांना मतं पडतात। उद्धव साहेब ठाकरे, शरद पवार साहेब आणि यांच्या तोंडाकडे बघून लोक मतदान देतात। आणि हे बडवे जर निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात जात असतील तर या बडव्यांना भर रस्त्यात तुडवायचा आदेश मातोश्रीने दिलेला आहे। आणि हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे, यापुढे जर एक आमदार आणि एक जर खासदार फुटला तर त्याला आता रस्त्यावर तुडवायचा आहे। आणि तो हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आदेश आपल्याला पाळायचा आहे। या लोकांना वारंवार आपण निवडून देतो आणि हे बडवे स्वतःच्या स्वार्थासाठी 100 करोड रुपये मिळतात म्हणून, पद मिळतात, पैसा मिळतो, हे सगळ्या गोष्टी मिळतात म्हणून हे बडवे दुसऱ्या पक्षात काशी घालतात। अशा बडव्यांना भर रस्त्यात तुडवायची जबाबदारी आपल्या शिवसैनिकांची आहे। का होऊन जाऊ दे, एकदा का व्हायचं ते, पण असले धंदे याच्या पुढे या महाराष्ट्रात आणि देशात चालता कामा नये। का लावलं तमाशान, का लावली हे मस्ती या लोकांची? अरे किती सहन करायचं? पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या चेहऱ्याकडे बघून लाखो लोकांनी मतदान दिलं मशालीवर। हे मतं घेऊन निवडून येतात आणि 100 करोड रुपयाचं आमिष दाखवल्यानंतर गद्दार होतात, फुटतात। अशा लोकांचं काय पाया पडायचं का पूजा करायची? अशा लोकांची, अशा बडव्यांना तुडवलंच पाहिजे आणि तुडवायची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची आहे। म्हणून शिवसैनिकांनो कामाला लागा। जय महाराष्ट्र।